रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. नमस्कार माऊली. आपणा सर्वांचे दैवत श्री विठ्ठल रखुमाईच्या चरणी लीन होण्यासाठी भेटी लागो जीवा लागलीसी आस याचा आर्त भावाने सर्व संत मंडळी वारकऱ्यांच्या संगे पंढरपुरी निघालेत. दुसरा कोणताच सोहळा आम्हा नको. पंढरी रायाचे दर्शन हाच एक अनुपम सोहळा अनुभवण्यासाठी प्रत्येक वारकऱ्यांचं मन आतुर झालंय. मनी ही आर्तता घेऊन येणाऱ्या भक्ताची प्रत्यक्ष पांडुरंग सुद्धा वाट पाहत आहे. संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा. तुका म्हणे ऐसी आर्त ज्याचे मणी त्याची चक्रपाणी वाट पाहे. दैनंदिन आयुष्यातील करमणुकीचे कार्यक्रम समारंभ यात मन रमत नाही, तर वारीचा सुखसोहळा अनुभवण्याची मनाची ही आर्तता, व्याकुळता, भेटीची ओढ, तळमळ इतकी खोल आहे की सारं काही विसरून ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत वारकऱ्यांचा हा सामुदायिक प्रवास आनंददायक सोहळा बनून जातो. या सगळ्यांच्या प्रवासाचा दिव्य हेतू आवडीची धणी फेडावयाचा असतो. संत निळोबाराय म्हणतात, माझी जातीचे मज भेटो कोणी, आवडीची धणी फेडावया. शुद्ध चित्ताने एकमेकांस भेटले की आनंदाचा महोत्सव होतो. याचसाठी हा लाखोंचा थवा प्रचंड ऊर्जेने सहजीवन जगत पंढरीकडे रवाना होत आहे. चित्ती अखंड विठ्ठल प्रेम ते धन्य भक्त भूमंडळी. हा एकच ध्यास घेऊन संत भेटीसाठी व विठ्ठल भेटीसाठी वैष्णवांच्या अंतरी होणारी वृद्ध दर्जाची घालमेल मनातील द्वंद्वांना संपवून स्वच्छ बनवणारी असते. म्हणूनच माझा वारकरी संपूर्ण वारीमध्ये निखळ अंतःकरणाने वावरू शकतो. कोणताही अनुचित प्रकार न घडता शिस्तबद्ध पद्धतीने चालणारी ही एरझार प्रचंड संख्येने असून देखील यांना बांधून ठेवणारा भाव एकच. मार्गी चालता पावला पावली चिंतावी माऊली पांडुरंगी. मन फक्त आणि फक्त माऊलीच्या चिंतनात राहते. प्रत्येक वारकऱ्याच्या मनामनात भरलेल्या या भक्तिभावानेच वारी सुखकर होते. शुद्ध श्रद्धायुक्त अंतःकरणातून निर्मळ भावनेतून आलेला दृढभावच शेकडो मैल चालण्याची ताकद देतो. ज्ञानयोगी ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू तुकोबाराय अशा संतांच्या संगतीचे सुख मनाला आनंद देणारे असते. या संतांच्या पालखीसोबत चालताना मन ही त्यांच्या सहवासाचा निर्भेळ आनंद भोगत असते, आशीर्वादित होत असते. या संतांच्या सावलीसोबतच चालणारं मन मग त्यांच्या सारखेच व्यापकतेचा अनुभव घ्यायला लागते. आकाशाची व्यापकता आणते. अणु रेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. आनंदाचा भाव उर्मी चेहऱ्यावर ओसंडून वाहत असते, कारण मनच उल्हासित झालेले असते. ही वारी मनाला उभारी देते, मनाला स्वच्छ निर्मळ करते. आपल्या रोजच्या आयुष्यात चाललेल्या विचारांना, दुःखांना विसरून मनाला रीते बनवते, मनाला विसावा देते. जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. अंतर्मनात एक पारदर्शकता आणते, मनाला सुखद स्पर्शाची अनुभूती देते. हा नयनरम्य आनंददायी सोहळा अनुभवणं हेच मनाला तृप्त करणारे आहे. म्हणूनच जे हा सोहळा अनुभवतात त्यांना दरवर्षी त्याची ओढ लागल्याशिवाय राहत नाही. आयुष्यातील सारी दुःखे विसरून केवळ आनंद भरून घेण्यासाठी मला माझ्या माहेरा पंढरपुरा जायचंय. तिथे पांडुरंग नावाचा आनंदाचा कंद आहे, त्यास मिठी मारून भेटायचंय, त्याच्याशी एकरूप व्हायचंय असा भाव मनात भरून ठेवणं आणि त्याच्या प्राप्तीकरिता वारीत समरसून जगणं ही मनाला बलवान बनवणारी किमया आहे. विठू माऊलीच्या भेटीच्या एकाच ध्येयाठायी मनाला स्थिर करणं आणि भेटीनंतर मनाला सर्वोच्च सुखाची अनुभूती होणं ही मनाची अवस्था परमानंद प्राप्तीची आहे. ती वारी देते. पांडुरंगाप्रती मनातील अनन्य भक्तीची ही परंपरा आहे. दिसायला साधारण दिसणारी परंतु अनुभूतीने परमोच्च असणारी ही सामूहिक साधना आहे. म्हणूनच वर्षानुवर्ष ती वारकऱ्यांच्या मनात अखंड जपली गेली आहे आणि कित्येक वर्ष पुढे चालत राहील. माणसाच्या हृदयात प्रेम, भक्ती, आनंद पेरत राहील. पांडुरंगी मन रंगिले, गोविंदाचे गुणे बोधिले. पांडुरंगाच्या ध्यानी रंगून जाऊन नव्या ध्येयाने प्रेरित होऊन नव्या सकारात्मक विचारांनी आपल्या आयुष्याला उभारी देण्यासाठी वारीची ही प्रचंड ऊर्जा मनामनात अखंड साठवली जाऊ दे, हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.